नमस्कार, मी शब्दयोद्धा सुजित. ज्या वयात संसार, लेकरं आणि जबाबदाऱ्यांचं ओझं असतं, तिनं त्याच वयात थेट IAS होण्याचा बहुमान पटकावलाय. होय, एरवी जबाबदारी आणि मुलांचं संगोपन, संसाराचं ओझं, शारीरिक दुर्बलता, सतत मिळणारं अपयश आणि वाढतं वय, या सगळ्या संकटांवर मात करत ती वयाच्या 40व्या वर्षी IAS बनली. शिक्षणाला वय नसतं आणि यशाला मर्यादा नसते हे तिनं पुन्हा एकदा सिद्ध केलंय. तिच्या जिद्दीपुढे तिच्या शरीराचं अपंगत्व सुद्धा पराभूत झालं. तिच्या इच्छाशक्तीने तिला कर्तृत्ववान महिलांच्या रांगेत उभं केलं. आजच्या या व्हिडिओतील वयाची 40शी गाठूनही आयुष्याची नवी इनिंग सुरू करणाऱ्या निसा उन्नीराजन यांच्या संघर्षाबद्दल जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बाबला सबस्क्राईब करायला विसरू नका. हल्ली महिलांचं वर्चस्व कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीये. नृत्य असो, गायन असो, व्यवसाय असो, कला, क्रीडा, कृषी, अगदी संरक्षण क्षेत्रातही महिला मानाचा तुरा रोवत आहेत. अशातच वयाच्या 40व्या वर्षी UPSC सारखी देशातली सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण करून निसा उन्नीराजन यांनी त्यात भर घातलीये. मूळच्या केरळच्या असणाऱ्या निसा यांना शारीरिक अपंगत्व होतं. त्यांचा संसार सुखाने चालला होता. 2 मुलांची आणि कुटुंबाची जबाबदारी निसा यांच्याच खांद्यावर होती. पण तरीही निसा त्यात समाधानी नव्हत्या. त्यांच्या मनात काहीतरी वेगळं करण्याची सन आणि त्यातूनच त्यांनी UPSCचा अभ्यास सुरू केला. पण हा प्रवास सोपा नव्हता. या वयात स्पर्धा परीक्षांची तयारी करणं, त्यात बाजी मारणं हे अनेकांचं स्वप्नच राहतं. या प्रवासात निसा यांना 1-2 वेळा नाही तर तब्बल 6 वेळा अपयश पत्करावं लागलं. पण तरीही निसा अपयशानं खचल्या नाहीत. 2 लेकींची आई असणाऱ्या निसा एका सरकारी नोकरीत व्यस्त होत्या. पण तरीही त्यांनी UPSC क्रॅक करण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. वयाच्या 35व्या वर्षी जिथं लोक लेट झालं असं म्हणतात, तिथून निसा नव्या प्रवासाला सुरुवात करतात. निसा यांना शारीरिक कमतरतेसोबत समाजाच्या मानसिकतेशीही भांडावं लागतं. गृहिणी ते अधिकारी हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. दिवसाची 8 तास नोकरी, मग घरची जबाबदारी आणि मग त्यानंतर रात्रीचा अभ्यास, असा जीवघेणा संघर्ष निसा यांना करावा लागला. अखेर निसा यांची जिद्द जिंकली. त्यांच्या संघर्षापुढे नियतीने गुडघे टेकले. त्यांची शारीरिक मर्यादा त्यांच्या मानसिक ताकदीला अडवू शकली नाही. वय हा केवळ एक आकडा असतो हे सिद्ध करत निसा यांनी महिलांसाठी मोठा आदर्श घालून दिला. निसा वयाच्या 40व्या वर्षी IAS अधिकारी बनल्या होत्या. आता तुम्ही म्हणाल की निसा या वयाच्या 40व्या वर्षी कशा IAS बनल्या? तर लक्षात घ्या, UPSC सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे IAS, IPS, IFS इत्यादी परीक्षेसाठी वयोमर्यादा म्हणजे एज लिमिट ही उमेदवारांच्या प्रवर्गानुसार वेगवेगळी असते. त्यात सामान्य प्रवर्ग म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी किमान वय 21 वर्ष, कमाल वय 32 वर्ष आणि प्रयत्नांची मर्यादा 6 वेळा ठरलेली असते. त्याचबरोबर इतर मागासवर्गीय म्हणजेच OBC साठी किमान वय 21 वर्ष ते कमाल वय 35 वर्ष असते. या कॅटेगरीतील उमेदवारांना ओपन कॅटेगरीपेक्षा 3 वर्षांची जादा सूट दिलेली असते. तर त्यांच्या प्रयत्नांची मर्यादा 9 वेळा ठरलेली असते. त्याचबरोबर अनुसूचित जाती जमाती म्हणजेच SC ST यांच्यासाठी किमान वय 21 वर्ष ते कमाल वय 37 वर्ष आणि 5 वर्षांची सूट. तर प्रयत्नांची मर्यादा वयोमर्यादेच्या आत असतील तर अमर्याद असते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अपंग उमेदवारांसाठी म्हणजेच PWD पर्सन्स विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी, सर्वसामान्य म्हणजेच जनरल EWS 42 वर्ष, OBC साठी 45 वर्ष, SC ST साठी 47 वर्ष असते. तर यांच्यासाठी प्रयत्न मर्यादा जनरल साठी 9 वेळा आणि SC ST साठी अमर्याद आहे. निसा यांना कानाने ऐकू येत नव्हतं, त्यामुळे अपंग या प्रवर्गातून सूट मिळाली होती. निसा यांनी आपल्या शारीरिक कमतरतेलाच आपली ताकद बनवलं. त्या खचल्या नाही, त्या लढत राहिल्या, परिस्थितीशी 2 हात करत राहिल्या आणि अखेर यशाने त्यांच्या पायात लोटांगण घातलं. निसा यांचा हा संघर्ष अनेकांना प्रेरणा देणारा आहे.
शारीरिक दुर्बलता असूनही निसा यांनी यशाला खेचलं. कुटुंबाची जबाबदारी, नोकरीचं ओझं असं सगळं असतानाही त्यांनी आपलं ध्येय गाठलं. निसा यांच्या याच प्रवासाला ऑफिशियल बाबचा कडक सलाम.